माशाच्या अंड्यामध्ये कोणते नारायण जन्माला आले हे तुम्हाला माहिती आहे का? ओम नमो आदेश मित्रांनो, प्रवास नाथांचा भाग 2 मध्ये तुमचं स्वागत. एक दिवस आदिनाथ म्हणजेच भगवान शंकर यमुना नदी काठी माता पार्वतीला ब्रह्मविद्येचे उपदेश सांगत होते. त्या टायमाला त्या पाण्यामध्ये एक मासा होता आणि त्या माशाने ब्रह्माचे जे वीर्य पाण्यामध्ये सांडले होते ते वीर्य गिळले होते. त्याच्यामुळे त्या माशाच्या गर्भामध्ये साक्षात कविनारायण होते आणि ते उपदेश ऐकत होते. मित्रांनो, उपदेश सांगून झाल्यावर भगवान शंकरांनी माता पार्वतीस विचारले, तुम्हाला याच्यातून काय सारांश समजला? तर माशाच्या गर्भातून आवाज आला, सगळं स्वरूप हे ब्रह्मस्वरूप आहे. मित्रांनो, मग भगवान शंकरांना समजले का माशाच्या गर्भामध्ये साक्षात कविनारायण आहे. मग त्यांनी गर्भाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, पुढे चालून दत्तात्रयांचं दर्शन होईल आणि ते तुम्हाला संपूर्ण विद्या शिकवतील. मग बरेच दिवस होऊन गेले आणि माशाने अंडे नदी किनारी सोडून दिले. मग त्या अंड्याचे पुढे काय झाले ते पुढच्या भागात बघू. त्याच्यासाठी फॉलो करून ठेवा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त नाथ भक्तांपर्यंत पोहोचवा.